शहापूर चौपाटीवर भेळ विक्रेत्यावर हल्ला, चौघांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाश्त्याच्या बिलाच्या कारणावरून भेळ विक्रेत्यावर स्टीलच्या पाईपने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना शहापूर चौक येथील चौपाटी परिसरात घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत प्रभाकर देशमुख, वय 36, व्यवसाय भेळ विक्री हातगाडी, राहणार साईनगर गल्ली नंबर 2, शहापूर इचलकरंजी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनांक 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4:15 वाजण्याच्या सुमारास देशमुख हे शहापूर चौकातील देशमुख भेळ या त्यांच्या हातगाडीवर व्यवसाय करत असताना आरोपी सूरज शेख, जावेद तांबोळी, याकूब सनदी आणि सोन्या सर्व राहणार शहापूर इचलकरंजी हे तेथे आले व नाश्ता केला. त्यानंतर बिलाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या भावास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान आरोपी सूरज शेख याने गाडी क्रमांक MH51A5415 मधून स्टीलची पाईप आणून फिर्यादीच्या डोक्यावर व उजव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपींनी स्टीलची पाईप हवेत फिरवत आमच्या नादाला जो लागेल त्याचे असेच हाल करू अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे आजूबाजूचे दुकानदारांनी दुकाने बंद केली तर रस्त्यावरून जाणारे नागरिक घाबरून सैरावैरा पळू लागले. त्यानंतर आरोपी कारमधून तेथून पसार झाले. या घटनेप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चळचूक करत आहेत.